अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण तुरीची लागवड केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की हे जे ड्रीप आहे आपलं 1.5 फुटावरती ड्रीप आहे आणि जे एक ड्रीप आहे ते आपलं 1 फुटावरती ड्रीप आहे. तर तिथे 3.5 एकरावर आपण लागवड केली, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. 10.5 बाय 1.25 फूट अशा एकंदरीत अंतरात, म्हणजे 2 ओळीतील अंतर 10.5 फूट आणि 2 रोपातील अंतर 1.25 फूट असं एकंदरीत आपलं तुरीची लागवड 3.5 एकर प्लॉटवरती आहे. आता त्याच्यामध्ये आपण तुम्हाला आधीच व्हिडिओ टाकलेला आहे की कशा प्रकारे जुगाड केलेला आहे, म्हणजे 10.5 फुटाचा फाट आपला कसा झाला. एकंदरीत आपलं पहिलं कपाशीचं क्षेत्र होतं, त्याच्यातल्या 2 नळ्या काढून आपण ते 10.5 फुटाचं अंतर एकंदरीत बनवलं. म्हणजे 3.5 फुटावरती आपण कपाशी घेत होतो, तर त्या 2 नळ्या कॅन्सल करून आपण ड्रिपच्या माध्यमातून नळ बसवून एकंदरीत ही अशी योजना केलेली आहे. आता हे जर बघितलं तर आपलं 16 mmचं ठिबक आहे, ज्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपलं 12 mmचंच ठिबक आहे आणि ते 12 mmच्या ठिबकमध्ये आपलं जे अंतर आहे ते 1.25 फूट झालेलं होतं. इथे जर म्हटलं तर आपलं 1.5 फूट एकंदरीत अंतर आहे. एक व्हिडिओ आपण पूर्ण बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने लागवड केली आणि कोणतं बियाणं त्याच्यामध्ये वापरलेलं आहे हे सगळं सविस्तर आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहेत, आता ती जी लागवड केली होती आपण ती 21 मे 2026ला केली होती आणि ही जी लागवड केलेली आहे ती 22 मे 2026ला केलेली आहे. एक दिवसाचा फरक आहे. आता लागवड अशी केली की सुरुवातीला आपण ठिबकच्या माध्यमातून पाणी ओलावून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी फक्त आपण अशा पद्धतीने इथे 2-2 दाणे टाकून आपण फक्त असं टोचलं. इथं एक टोचलं, इथे एक टोचलं. जर आता इथं बियाणं आपल्याला दिसलं तर आपण दाखवू. इथं तुम्ही बघू शकता की इथं आपण बियाणं टोचलेलं आहे, इथं बियाणं फुगलं. फक्त 2च दाणे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, हे तुरीचे दाणे, आणि अशा पद्धतीने टोचून आपण ठेवलेले आहेत. जर बघितलं तर आपल्याला एक कमेंट केली होती शेतकऱ्यांनी की तुम्ही कशा पद्धतीने लागवड केली आणि एकंदरीत तुम्ही बियाणं किती वापरलं. आता मित्रांनो, जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये फारच कमी बियाणं इथे लागलेलं आहे. 2 ओळीतील अंतर 10.5 फूट आणि हे जे अंतर आहे हे 1.5 फूट. या अनुषंगानं फक्त 750 ग्रॅम आपल्याला एकरी इथं बियाणं लागलेलं आहे. अंकुरची चारू आपण याच्यामध्ये वापरलेली आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये ज्या तुरीची सर्वाधिक तुम्हाला उत्पन्न होत असेल ते तुम्ही वापरा. आमच्या ज्या विदर्भामध्ये इकडे चारू ह्या तुरीचं सगळ्यात जास्त उत्पन्न होते. दुसरी गोष्ट, भावामध्ये सगळ्यात जास्त त्याला भाव असतो. इतर तुरीच्या तुलनेत साधारणतः 800 ते 1000पर्यंत त्याला भाव असतो. ह्या 2 गोष्टी झाल्या. आता पुढे तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपण ठिबक टाकलेलं आहे. आता हे 12 mmचं ठिबक आहे. पुढे जर बघितलं तर आपण 2 नळ्या बंद करून त्याच्यामध्ये कॉक बसवून, कॉक सिस्टीम करून पूर्णपणे व्यवस्थित त्याची व्यवस्था केलेली आहे. आता तूर झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कपाशीचे 2 ओळी घेऊ शकता. कपाशीच्या जर 2 ओळी घेत असेल तर तुम्हाला इथं 3.5 फुटावरती आणि इथं 3.5 फुटावरती 2 ओळीतील अंतर येते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर तुम्हाला सोयाबीन घ्यायचं असेल तर तुम्ही सोयाबीन पारंपरिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा बैलजोडीवरती तुम्ही याची लागवड करू शकता. दुसरी गोष्टी, जर तुम्हाला टोकनच्या माध्यमातून जर लागवड करायची असेल तर तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने याच्यामध्ये योजना होईल. आता पारंपरिक पद्धतीने जर म्हटलं तर आपण 1.5 फुटाचं अंतर ठेवून सोयाबीनची लागवड करत असतो. परंतु जर टोकनच्या साहाय्याने म्हटलं तर टोकनच्या साहाय्याने जर 3.5 फुटाच्या अंतरावर तुम्ही इकडून तिकडून नळी अंतरून एक 2.5 बाय 1 अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर तुमचं बियाणंही एकंदरीत वाचेल आणि दुसऱ्या गोष्टी तुम्हाला उत्पन्नही भरमसाठ होईल. आता जर इथं बघितलं तुम्ही तर आपल्या ह्या 2 नळ्या आहे, म्हणजे ह्या लॅटरलमधील अंतर आहे 3.5 फूट, परत इथं 3.5 फूट आणि इथं 3.5 फूट. आता जर ही नळी आपण अंथरली तर याच्यामध्ये, म्हणजे इथं जर तुमची नळी आली तर साधारणतः 1 फुटावरती, म्हणजे इथं तुमच्या टोकनच्या माध्यमातून 2 ओळी येतील. परत इकडे जर 3.5 फुटावरची नळी आली वरती, तर तुम्हाला असं एकंदरीत इथं जर नळी आली तर इथं 1 फुटावरती तुमचे दोन्ही बाजूने टोकन होईल. म्हणजे इथं 2 तास आणि इथं 2 तास, आणि जे मधात अंतर राहील ते 2.5 फूट, 2.5 बाय 1.5 असं एकंदरीत तुमचं अंतर होईल. आणि इकडे जे येते तर हे पूर्णपणे 3.5 फूट तुमचं मोकळं राहील. सॉरी, 3.5 न म्हणता 3 फूट, कारण अर्धा फूट आपण नळीच्या या साईडनं आलेलो आहे. म्हणजे 3 फूट
जे अंतर राहील तुरीसाठी सोयाबीनपासून, तर ते फार चांगल्या पद्धतीने राहते आणि इकडूनही 3 फूट अंतर राहील. आता जे जाणकार सांगतात की एकंदरीत तुरीला खालून जर फुटवे तुम्हाला घ्यायचे असले तर त्याच्या जवळ कॉम्पिटिशन करणारं पीक नसायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, पारंपरिक पद्धतीने जेव्हा लागवड करतो तर 9 फुटाचं अंतर तुरीचं घेतो आणि त्याच्यामध्ये आपण एकंदरीत 5 तास घेतो. म्हणजे 1.5 फुटाच्या अंतराने आपण सोयाबीनचे 5 तास आणि 2 तुरीच्या तासातील अंतर होते 9 फूट. पण होते काय, इथे जर 1.5 फूट अंतर राहिलं फक्त 1 आणि 1.5 इथं जर ती ओढ आली तर काय होते की पूर्णपणे सोयाबीन आणि तूर एकंदरीत जवळजवळ येते आणि तुरीची जी वाढ होते ती उभी उभी वाढ होते. हा प्रयोग आपण पारंपरिकमध्ये बघितलं तर ज्या पद्धतीने आपलं नुकसान होते ते असं होते. जर इथं तुम्हाला अंतर शिल्लक राहत असेल म्हणजे 3 फूट आणि इकडून 3 फूट, तर चांगल्या पद्धतीने ह्या तुरीची ग्रोथ होईल. मागच्या वर्षी आपण प्रत्येक व्हिडिओ बनवला, म्हणजे आपले जी लागवड होती ती लेट लागवड होती. 12 जूनला आपण लागवड केली होती 3.5 एकराच्या क्षेत्राची. त्यानंतर इथली जी लागवड होती ती 15 जूनला होती. असं एकंदरीत हे 5 एकराचं क्षेत्र आपण ड्रिपच्या माध्यमातून तूर आधी काढून घेतली होती. परंतु त्यानंतर लगेचच पावसाळा लागला आणि त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने याच्यामध्ये सोयाबीनची पेरणी केली. आता सोयाबीनची पेरणी करताना आपण एकंदरीत 22 किलो सोयाबीन याच्यामध्ये वापरलं होतं. 22 किलो सोयाबीन वापरून आपल्याला जो ॲव्हरेज लागला फक्त 6 क्विंटल प्रति एकरी. आणि तुरीचा जो ॲव्हरेज लागला तो आपल्याला लेट लागवड असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आपल्याला 6चा लागला. आणि जे आपलं अगोदरचं 12 जूनचं क्षेत्र होतं त्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत 7.5चा लागला. यावर्षी आपण नाही म्हटलं तरी एक 22-23 दिवस आपण आधी लागवड केलेली आहे. म्हणजे आपण 21 मेला लागवड केलेली आहे. त्या हिशोबानं आपल्याला ह्या 5 एकरामध्ये एकंदरीत एकरी 10चा ॲव्हरेज लागायला पाहिजेत असं एकंदरीत आपलं मानस आहे. आता सगळ्या गोष्टी आपण प्रायोगिक तत्वावर केलेल्या आहेत. मधला मार्ग म्हणून आपण कशा पद्धतीने 2 फूटनं अंतर घेता 1.25 फूट 1.5 फूट घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपले मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या, ज्यामध्ये आपण मागच्या वर्षी कशा पद्धतीने एकंदरीत प्रयोग करून उत्पन्न वाढवलं. दुसरी गोष्ट, यावर्षी जर आपल्याला थोडा अवकाश मिळाला किंवा वेळ मिळाला तर ही तूर निघल्यानंतर आपण ह्या 2 लॅटरल अंथरून हे जे 1.5 एकराचं क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण टोकनच्या माध्यमातून 2 ओळी अशा ह्या मधात फक्त 4च ओळी घेण्याचा आपण प्रयत्न करू, ज्या की पारंपरिकमध्ये आपल्या याच्यामध्ये 6 ओळी बसतात. तर ते एकंदरीत आपल्याला बियाणंसुद्धा कमी लागेल. म्हणजे टोकनच्या माध्यमातून जर आपण लागवड केली तर या क्षेत्रामध्ये आपल्याला फक्त 7 ते 8 किलो एकरी बियाणं लागेल, जे की 22च्या तुलनेत 3 पट कमी आहे. तर असं चित्र आपल्या समोर आहे. तेवढं बियाणं वापरून जर आपल्याला 6च्या वरती थोडंफार ॲव्हरेज गेला किंवा 6 जरी झाला तर पारंपरिकपेक्षा आपल्याला जास्त उत्पन्न होईल किंवा पारंपरिक एवढंही होईल तरी आपला जो खर्च आहे एकंदरीत फारच कमी इथे मिळेल. आता जर तुम्ही इथं बघितलं तर क्षेत्रामध्ये कुठं कुठं गवत कुठं काय दिसत आहे. परंतु मित्रांनो, आपण फक्त रोटरमध्येच हे क्षेत्र केलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला एकंदरीत याच्यामध्ये लागवड करायची होती, परंतु ती लागवड न झाल्यामुळे तसं क्षेत्र पडून होतं. आपण फक्त याच्यामध्ये नळ्या अंथरल्या आणि नळ्या अंथरून याच्यामध्ये लागवड घेतली. जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण बैलांच्या सहाय्याने याच्यामध्ये वखरटी किंवा वखर फिरवून घेऊ. नाही जरी वेळ मिळाला, काही दिवसांनी जर पावसाळा सुरू झाला तर आपण याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी घेऊ. त्यामुळे शेतकऱ्यांचे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल हे आपल्याला बघायचं आहे आणि तोच एकंदरीत आपला सगळा मानस आहे. आता पारंपरिकमध्ये जे बियाणं लागते तर आपल्याला एकरी 2.5 ते 3 किलो तुरीचं बियाणं लागते आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचं बियाणं 22 ते 23 किलो लागते. त्याच्यापेक्षा आपण फारच कमी म्हणजे 1/3 म्हणजे 1/3 आपण खाली येऊन ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि त्याच्यामध्ये उत्पन्नसुद्धा वाढवत आहोत. म्हणजे मागच्या वर्षी जे आपल्याला पारंपरिकमध्ये तुरीचं 4 ते 5 क्विंटल उत्पन्न व्हायचं ते आपण 7.5पर्यंत गेलो. सोयाबीनमध्ये जे ॲव्हरेज लागायचा आपल्याला 6चा तोच लागला, कारण आपण पारंपरिक पद्धतीने लागवड केली होती. यावर्षी त्याच्यामध्ये आपण जर बदल केला तर निश्चितच आपलं 6चे 10 कसे होईल हे आपण बघणार आहोत. तर एकंदरीत पुन्हा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.